नागपूरमध्ये सुरू असलेलं अधिवेशन हे पहिल्यांदाच दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते नाही आहेत नसताना पार पडत आहे आणि याच विरोधी पक्षनेते पदाच्या नावावरून जोरदार राजकारण सध्या होताना दिसतंय। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आधी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं, मात्र आता माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावावरून जोरदार राजकारण पुन्हा एकदा पेटलंय। ठाकरे इतर कुणालाही विरोधी पक्षनेतेपद मिळू देणार नाहीत असा आरोप विरोधकांनी सुरू केलाय। उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। आदित्य ठाकरे सध्या गटनेते आहेत, मात्र विरोधकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। दरम्यान विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या महाविकास आघाडीचे नेते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची भेट घेणार आहेत। दरम्यान भास्कर जाधव यांचं नाव बदलण्याची शक्यता उदय सामंत यांनी वर्तवली। यावरती आदित्य ठाकरेंनी ही केवळ अफवा आहे असं सांगत हा दावा फेटाळून लावला, तर नितेश राणेंनी जे आरोप केले ते आरोप अरविंद सावंत यांनी देखील फेटाळले। शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेते पदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाही आहे। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे। ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली। अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाही आहे। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे। ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली। अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेते पदाचे लॉलीपॉप दिले जात आहे। शिवसेनेतून मागणी होते की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नाही, असं कोणी म्हणालं असं मला वाटत नाही। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे। या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरती भास्कर जाधव यांनी या संदर्भात एबीपी माझाच्या माझा विजन या कार्यक्रमामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय भाष्य केलंय बघूयात। पहिली गोष्ट, आजच आमचे नेते आदित्य ठाकरेंनी स्वतः पोडियमवर जाऊन मीडियाला सांगितलंय की ह्या बातम्या पेरलेल्या आहेत, त्या बातमीमध्ये तथ्य नाही। आम्ही भास्कररावांचं पत्र दिलंय, आम्ही भास्कररावांचंच नाव पुढे करतो। एक हे अर्ध उत्तर झालं, पण पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंकरता त्याग करणार काय? एका क्षणात करणार। जर सरकारने असं सांगितलं की भास्कर जाधवांच्या ऐवजी आम्ही आदित्य ठाकरेंना करतो, मी जाहीरपणे सांगतो त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव जाहीर करावं, मी हसतमुखानं मागं जाईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।